अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत एकूण पेरणीयोग्य क्षेत्रापैकी 90% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। यंदा सोयाबीन, मका आणि तुरीच्या क्षेत्रात घट झाली असून कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलंय। नुकत्याच झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाल्यानं सध्या जिल्ह्यातील पीक स्थिती समाधानकारक असल्याचं सांगण्यात आलंय। यंदा खरीप हंगामात एल निनो याचा प्रभाव, सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा परिणाम दिसून आलाय। पहिल्या पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्यानं पिके धोक्यात आली होती। तथापि नुकत्याच बरसलेल्या आषाढ सरींनी पिकांना संजीवनी मिळाली आहे। दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील 90% क्षेत्रातील पेरणी आटोपली आहे। एकूण सरासरी 6,82,992 हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून 6,11,539 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत। सोयाबीन, कापूस व तूर ही खरीप हंगामातील मुख्य पिके असून यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याचं दिसून आलंय। 1,97,585 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची तर 2,58,997 हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली आहे। तुरीच्या पेरणीखाली कमी क्षेत्र आलं असलं तरी बोगस बियाण्यांमुळे उगवण न झालेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात तुरीची पेरणी होण्याची शक्यता आहे। मक्याखाली 36,915 हेक्टर क्षेत्र आलं आहे। 1,97,585 तूर, 1,07,958 मका आणि 36,915 मूग तसेच 499 उडीद